आज दोन्ही हप्ते एकत्र सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3,000 इतक्या सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही CDBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। तो 2100चा हप्ता मिळणार का महिलांना? त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रँडमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात। आम्ही ही योजना ज्या वेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती। त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल, ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात। काही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या त्या काही स्वतःहून केलेल्या आहेत, काही आम्हाला स्थानिक प्रशासनाकडनं त्यांच्या याच्यामध्ये ज्या आढळल्या त्याच्यामधून आलेल्या आहेत। पण या कम्पॅरेटिव्हली एक साचा आम्हाला देतोय की कुठल्या 5 गोष्टींकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय आणि त्यानुसार आपण ही व्हेरिफिकेशन किंवा या ज्या काही इन्कम टॅक्स विभागासोबतच्या जे काही उत्पन्नाचं मॅच करण्याचे असतील किंवा 4 व्हीलरच्या ट्रान्सपोर्ट विभागासोबत असतील त्यानुसार ही आपण पावलं उचलत आहोत। याच्यामध्ये ज्या पात्र निश्चितपणाने ठरतील त्यांना ही योजना लागू राहणारच आहे, त्याबाबत काही नाही। जिथं दुबार ऍप्लिकेशन झाले, डबल ऍप्लिकेशन आहे किंवा जिथे आता त्यांचं स्थलांतर झालेलं असेल दुसऱ्या राज्यामुळे स्वाभाविकरित्या ते आपल्या शासन निर्णयामध्ये त्या पद्धतीच्या ज्या बाबी आहेत ते स्पष्ट केलेल्या आहेत। आम्ही फक्त GR अधिक काटेकोर पद्धतीने हे करत असताना कंप्लेंट बेस जात आहोत। कारण सुरुवातीला सुद्धा मुख्यमंत्री असतील आम्ही या गोष्टीला त्या ठिकाणी ज्या वेळेला विचारणा करण्यात आलेली आहे एक बाब आम्ही स्पष्ट केलेली आहे की कुठलीही जे पाऊल आहे या योजनेबाबत ते कंप्लेंट बेस्ड असेल, कुठलीही स्क्रुटिनी असेल ही कंप्लेंट बेस्ड असेल। आज जे आम्हाला कंप्लेंट्स आलेल्या आहेत त्या आधारे आपण ही पुढची जी प्रक्रिया आहे किंवा कारवाई आहे तर सकट स्क्रुटिनी होणार नाही। मी म्हटल्याप्रमाणे ही स्क्रुटिनी कंप्लेंट बेस्ड असणार आहे। या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे। त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत। कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत। कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे त्याचा लाभ 1500चा आहे म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाहीयेत। पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे। आपण GR मध्येच नमूद केलेलं आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार। त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही। दुचाकी आहे आम्ही GR मध्येच नमूद केलेलं आहे पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्यानी आपण फक्त म्हटल्याप्रमाणे ही स्क्रुटिनी कंप्लेंट बेस्ड असणार आहे। या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे। त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत। कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत। कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे त्याचा लाभ 1500चा आहे म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाहीयेत। पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे। आपण GR मध्येच नमूद केलेलं आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार। त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही। दुचाकी आहे आम्ही GR मध्येच नमूद केलेलं आहे पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्यानी आपण फक्त पॅन त्याच मुद्द्याची आपण पॅन महाराष्ट्र आपण स्क्रुटिनी करतोय। आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत। त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाहीयेत। जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाहीयेत। जर ते इंटरस्टेट जर योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाहीयेत। जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाहीयेत। जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील
तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत. सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत. आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत. पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जे आहे ते आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत. नाही, विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाहीये, कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच 2.5 कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो. जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा 2.5 कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील, हा एक त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाहीये. याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत, तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या. कारण बरेचसे माध्यमं सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी रियालिटी, तर त्यानुसार आपण जात आहोत. याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाहीये. पहा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आता लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता 21 रुपये मार्चमध्येच मिळणार आहे. गुढीपाडव्याच्या अगोदरच लाडक्या बहिणींना मार्चमध्येच एप्रिलचा 21 रुपयांचा हप्ता हा जाहीर झालेला आहे. भरपूर लाडक्या बहिणींना इथे पैसे येणार आहेत, परंतु यातील काही लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत. तर तुम्हाला सुद्धा जर आपल्याला एप्रिलचा हप्ता 21 पाहिजे असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण जर तुम्ही हे 4 कामं केले नाहीत तर तुम्हाला सुद्धा एप्रिलचा हप्ता येणार नाही आणि तुम्हाला सुद्धा या यादीतून वगळलं जाऊ शकतं. बघा, झालंय असं की आपण भरपूर ठिकाणी आता बघितलं की लाडक्या बहिणीचं जे काही आता विधानसभेत सुद्धा आता अधिवेशनात सुद्धा मोठी चर्चा सुरू आहे की 21 रुपये कधी कराल. त्याच्यावरतीच आता मोठी बातमी म्हणजे अदिती तटकरे मॅडम आणि अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे की आता ही जी योजना आहे ही फक्त आता गरजू लाडक्या बहिणींसाठीच राहणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना आता पहिले सरसकट पैसे येत होते अशा लाडक्या बहिणींना 21 रुपये येणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला काय नियम आहेत, काय जे काही त्याच्या दुरुस्ती आहे ती केलेली आहे, तर ती दुरुस्त केलेले नवीन नियम काय आहेत ते तुम्हाला मी आता सांगतोय. त्यामुळं व्हिडिओ व्यवस्थित बघा, शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे. 2 मिनिटात मी सगळी माहिती तुम्हाला इथं सांगणार आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, फेब्रुवारी मार्च हप्ता आला आहे का? भरपूर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी मार्च हप्ता आलेला नसेल तर त्यांनी पटकन कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की आलेला नाही. आता मी तुम्हाला दुरुस्त केलेले नवीन नियम सांगतो, 4 नवीन नियम. पहिला नियम म्हणजे बघा, भरपूर लाडक्या बहिणींचं आता उत्पन्न वाढलेलं आहे, त्या सक्षम झालेल्या आहेत. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींचं 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त झालं, आता अशा लाडक्या बहिणींना हप्त्यातून बाद केलं जाणार आहे, त्यांना यादीतून बाहेर काढलं जाणार आहे. त्यामुळं तुम्हाला अर्ज पडताळणी ज्यावेळेस चालू झाली त्यावेळेस तुमच्याकडे पहिली मागणी केली जाणार आहे ती म्हणजे उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाचा दाखला तुम्हाला 2.5 लाख रुपयापर्यंत असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, तुमचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे आणि त्या रेशन कार्डची EKYC झालेली असणं गरजेचं आहे. ही रेशन कार्डची EKYC म्हणजे काय, तर रेशन कार्डला तुम्हाला तिथं तुमचं ऑनलाईन तिथं EKYC केली पाहिजे. तिसरं म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट केलं पाहिजे आणि ते आधार कार्ड बँकेला लिंक असणं गरजेचं आहे. आता बँकेला लिंक कसं करायचं त्याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकताय. घर बसल्या कोणाला पैसे द्यायची गरज नाही. चौथं म्हणजे तुमच्या घरी 4 चाकी गाडी नसणं गरजेचं आहे किंवा तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्यातून ते वजा करून तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचं नवीन जे नियम आहेत हे नवीन नियम आहेत. आता तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही नियमांमध्ये बसता का, तरच तुम्हाला उद्यापासून जे काही वाटप होणार आहे ते पैसे येणार आहेत हे तुमच्या खात्यावरती येतील. आणि ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसणार नाहीत अशा लाडक्या बहिणींना आता इथून पुढे हप्ते बंद होणार आहेत, त्यांना कुठलाही हप्ता लाडकी बहीण योजनेचा आता हा मिळणार नाही. तुम्हाला काय वाटतं की हे जे वाटप आहे हे सरसकट केलं पाहिजे का, की नियमांमध्ये जे बदल करत आहेत ते नियम रोखले पाहिजेत, पहिलं जसं होतं तसंच यायला पाहिजे? तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, पटकन सांगा, कारण तुम्ही जोपर्यंत बोलला नाही तोपर्यंत सरकारला समजणार नाही. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.